माझ्या बाबांनी ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर म्हणजे सेंद्रिय शेतीसाठीची औषधं करायला सुरुवात केली आणि त्याच्या रॉ मटेरियल्सचं जेव्हा आम्ही प्रोसेसिंग युनिट सुरू केलं तेव्हा आमच्या जवळ सोनार्क फार्मास्युटिकल, जिथे आज निसर्ग हर्बची औषधं होतात, तिथे ॲक्च्युली डॉक्टर श्रीकृष्ण फडके, जे साताऱ्यात आर्यांगलं महाविद्यालय आहे आयुर्वेदाचं, त्याचे ते प्रिन्सिपल होते आणि सोनार्क फार्मास्युटिकल ही त्यांची कंपनी होती. ते रोज निसर्गवरून जायचे. एक दिवस आल्याचा वास येतोय, एक दिवस हळदीचा वास येतोय. जो काटदरे मसाले म्हणून एक आहेत, ते आमच्या जवळच आहेत. त्यांना वाटलं की अजून एक मसाल्याची कंपनी सुरू झाली का काय, म्हणून ते एक दिवस बघायला आले की हे नक्की काय करतायत. आणि मग आमच्या एक्स्ट्रॅक्शनची टेक्नॉलॉजी, ज्या लेवलवर जाऊन आम्ही सायंटिफिक रिसर्च करत होतो, ते सगळं बघून ते म्हणाले की तुम्ही हे जर झाडांसाठी करताय तर माणसासाठी काय काही करत नाही. पण मग तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं की मला आयुर्वेदातला काहीच गंध नाही. मग आमच्याकडे तेव्हा डॉक्टरही इनहाऊस नव्हता, कारण आम्ही ॲग्रिकल्चरमध्येच काम करत होतो. मग डॉक्टर फडक्यांनी बाबांना ट्रेनिंग सुरू केलं आयुर्वेदाचं. मग आरती आल्यावरती आरतीनी 10-12 वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं. त्यांना MUHSनी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण दिलं. इतक्या सिनियर लेवलचे आयुर्वेदिक फिजिशियन आणि टीचर ते बेसिकली होते. आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निसर्ग हर्ब्स पूर्ण सुरू झालं.